यानं सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओ चेंडू भिरकावला क्षेत्ररक्षक हा चेंडू खाली झेल होईल का परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरच्या झेलाने येतो उत्तुंग दणदणीत खणखणता षटकार आणि या षटकारांची संघाचा श्रीगणेश होतो तो हॉटेल स्पोर्ट्स संघाकडून अगदी चांगले कमबॅक केलं होतं तोच मागील मॅच मध्ये गोलंदाजी मारत होती निलेश अगदी 4 विकेट घेण्याचा मान मिळाला त्याला या स्पर्धेमध्ये एक चांगला घातक गोलंदाज म्हणून ठरला तो निलेश ओ चेंडू पलटा सहज दिशेने पुन्हा एकदा येतो उत्तुंग दणदणीत खणखणता षटकार आता मात्र लक्ष्मण कुठेतरी मोठे फटके खेळतोय आणि या षटकांशी संघाची धावसंख्या पुढे सलगते धाव फलकावरती धावा जोडले जात आहेत 12 म्हणजे अगदी सलगचे 2 षटकार लक्ष्मण यांच्या बॅटमधून पाहायला मिळतो आता मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल आणि जयेश मराठे सारखे सिनियर खेळाडू मात्र या गोलंदाजाला कानमंत्र दिला जातो अगदी कानमंत्र देण्याची मात्र गरज नाही या गोलंदाजाला परंतु या मॅच मध्ये मात्र कानमंत्र दिला जातो कारण एक चांगला गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्कवरती हो पुन्हा एकदा उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत येतो षटकार म्हणजे सलगचा तिसरा षटकार येतो लक्ष्मण यांच्या बॅटमधून ज्या गोलंदाजानं 4 विकेट घेतले त्याच गोलंदाजावरती अगदी प्रहार करतो तो लक्ष्मण सलगचा तिसरा षटकार हॉटेल स्पोर्ट्स संघाचा एक स्फोटक गोलंदाजी म्हणून सातत्यानं मी या फलंदाजाचा उल्लेख करतो तो लक्ष्मण अगदी स्ट्राईक वरती पुढील चेंडू हो आता मात्र शरीराचा वेग घेणारा चेंडू चांगलं कमबॅक आम्हाला पाहायला मिळाले अगदी 3 षटकार खेचल्यानंतर मात्र 5 करतात आम्हाला तथा पाहिला म्हणजे षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या पंच एक चेंडू बाकी पंच हे पहा आमचे गुणलेखक आम्हाला कळवतात थोडंसं टेक्निकल इश्यू आम्ही तुमच्याकडून कळवतो एक चेंडू बाकी आहे अगदी थांबा इतरांनी कुणीही गोंधळ घालू नका आणि तुमच्यापर्यंत निर्णय हा कळवला जाईल ठीक आहे थोडासा टेक्निकल आमच्या गुणलेखकाकडून इश्यू झाला अगदी त्याबद्दल आम्ही क्षमस्व कारण हे षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती बिनबाद 18 अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली हॉटेल स्पोर्ट्स संघाकडून लक्ष्मण यांच्या बॅटमधून ज्या गोलंदाजाने मात्र 4 विकेट घेण्याचा मानकरी ठरला त्याच गोलंदाजावरती मात्र हल्ला चढवतो लक्ष्मण यानं आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज चांगला निर्धार चेंडू आणि चुकी होते चुकीला माफी नाही आणि क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला मिळते अगदी नॉन स्टॉपच्या खेळाडूने जागा सोडलेली दीपक सारख्या फलंदाजाला मात्र अगदी क्रिकेटची आत्महत्या आणि या आत्महत्येचा शिकार होतो तोच दीपक विकास आउट होत आहेत अगदी जड अंतकरणानं तंबूचा रस्ता धरावा लागते तो विकास यांना करणं महत्वपूर्ण क्वार्टर फायनलचा सामना आणि हा सामना खेळत असताना या फलंदाजाकडून कुठेतरी चांगली मोठी जबाबदारी होती परंतु धावचीच्या स्वरूपात 5 जण दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता तो तुम्ही करत हा क्रिकेटची आत्महत्या झाली आणि त्याचा शिकार होतो तो विकास आणि विकास यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सागर याच्यामध्ये खंडावरती आता जबाबदारी येऊन ठेवते कारण विकास एक स्फोटक फलंदाज अगदी निराश पावलाने तंबूचा रस्ता धरतोय आणि आंध्र स्पोर्ट्स संघाकडून चांगली गोलंदाजी मार्गावरती अमोल एक नावंजला गोलंदाज अमोल सातत्यानं चांगले षटक हाताळत असतो आणि त्यानं सुद्धा आपला दबदबा निर्माण केला तोच गोलंदाजी मार्गावरती अमोल आता मात्र त्याचा स्फोटक फलंदाज म्हणून त्याचा सातत्यानं उल्लेख होतो तोच लक्ष्मण हो फटका खेळा पण तो जयेश असतील चेंडू होते चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळेल फेकीमध्ये खराब झाले पण तो बॅकअप मात्र आहे आंध्र स्पोर्ट्स संघाचं सातत्यानं चांगले क्षेत्ररक्षण राहिले आता मात्र स्ट्राईक वरती झाले आणि स्ट्राईक वरती गेला नवीन फलंदाज सागर कशा पद्धतीचा सामना करून एक आपल्या कल्पक बुद्धीचा तिकड आणि भेदक गोलंदाजी मारा करतो तोच गोलंदाजी मार्ग गोलंदाज अमोल चांगली गोलंदाजी करतो अगदी मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजीला रोखून धरलंय हो काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सहज चेंडूला सुरेख होतो विश्लेषकाच्या हातात
अगदी याच कारणासाठी या गोलंदाजाला आमंत्रित केलं होतं ते कर्णधार आणि कर्णधाराचा कुठेतरी विश्वासार्थ ठरवताना दिसतो हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरले. त्याच्या पायामध्ये अक्षरशः बॅगा ठोकलेत आणि आमरस स्पोर्ट्स संघामध्ये अगदी चांगले सिनियर खेळाडू आहेत आणि त्या सिनियर खेळाडूंचा मात्र नक्कीच टीमला फायदा होतो. हो सुरेख गोलंदाजी फेकी मात्र करण्याची काही गरज नसते स्टेक्सला, परंतु चुकीची फेकी आणि एक धाव मिळते. अगदी एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 20 एक चांगली गोलंदाजी, परंतु या फेकीची गरज नव्हती. अक्षरशः सुरेशसारखा सिनियर खेळाडू त्याला सुद्धा सांगतो या फेकीची गरज नव्हती आणि यष्टरक्षकानं स्वतःची चूक मान्य केलेले, कारण एक धाव मिळाली ती आटोली स्पोर्ट्स संघाला. पुढील चेंडू चेंडू फटकावलाय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जयेश यांच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, कारण एक धाव मिळते. एका धावाच्या सहाय्याने एका धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 21 एक बाद 21 आणि या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का? एसटीची होते. काय सुरेख गोलंदाजी. पंचांचा हात आकाशाकडे बोट होते. पंच आम्हाला काय म्हणजेच येतो षटक समाप्तीचा इशारा. अगदी चांगले पंच म्हणून काम पाहत आहेत. दोन्ही पंचांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी होते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 21 आणि शेवटच्या षटकाने हाणामारीच्या षटकाने हे षटक हाताळण्यासाठी कर्णधार कोणाला आमंत्रित करेल, कारण शेवटचं षटक आहे आणि 6 चेंडूमध्ये जर आक्रमक फलंदाजी केली तर मात्र कुठेतरी आटोली संघ सुद्धा एक सुस्थितीत पोहोचल. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज श्रीकांत सुद्धा अगदी चांगली गोलंदाजी केली आणि कर्णधाराने विश्वास ठेवला आणि शेवटच्या षटक हाताळण्यासाठी श्रीकांतला आमंत्रित केलंय. आता मात्र एक स्फोटक फलंदाज म्हणून सातत्याने उल्लेख केला जातो तो लक्ष्मण स्ट्राईक एंडवरती कशा पद्धतीचा सामना करेल. श्रीकांत कडून सुद्धा अगदी सातत्याने चांगली गोलंदाजी. चला मॅचला करा सुरुवात. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पंचांना प्रश्न विचारले जातात. फलंदाजीच्या माध्यमातून पंच सांगतायत की हा निर्धाव चेंडू. अगदी पंचांचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचांकडे कुठलाही प्रश्न विचारू नका आणि निर्धाव चेंडूने सांगता होते आणि याच कामासाठी या गोलंदाजीला आमंत्रित केलं होतं. अगदी चांगली सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडूमध्ये लक्ष्मण यांच्या बॅटमधून मोठे फटके खेळताना पाहायचं आहे. फटका खेळताना या फटक्यामध्ये मात्र ताकद नव्हती. तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावाच्या सहाय्याने एक धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 2 बाद 22. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीने धावा जोडल्या जातील, कारण सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहील. ते आमरेख स्पोर्ट्स संघाकडून शेवटचे षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलेला गोलंदाज श्रीकांत चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला एक खेळाडू फटका खेळाय. सूरज आहे चेंडूवरती, परंतु त्याच्याकडून होते मिस पडलं आणि येतो दणदणता आणि खणखणचा षटकार आणि या षटकांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 26. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो, परंतु कुठेतरी मैदानाची खराबी पाहायला मिळाली आणि त्याच्याकडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. त्याचं सूरज आणि त्याचा फायदा उचलला तो आटोली स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांनी. या चौकारानं मात्र कुठेतरी आत्मविश्वास वाढला तो आटोली स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंचा. संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 26. आता सुद्धा एक चांगला मोठा फटका होता, पण या फटक्याचा उपयोग होणार पंच वर्ष दिली एकच धाव. एक या धावाच्या साह्याने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 27. अजूनही या षटकातील चेंडू बाकी आहेत 2 आणि 2 चेंडूमध्ये जर मोठे फटके आले तर
तर कुठेतरी आटोली स्पोर्ट संघ सुद्धा अगदी चांगल्या सुस्थितीत पोहोचू शकतो. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागा सोडली आणि चांगली फेकी धावचीच्या स्वरूपात हा सुद्धा फलंदाज बाद होतोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातील आटोली स्पोर्ट संघाकडून नवीन फलंदाज नामदेव. शेवटचा चेंडू बाकी आणि त्यासाठी लक्ष्मण स्ट्राईक सोडली होती, कारण लक्ष्मणला माहित आहे की शेवटचा चेंडू आहे, अगदी विकेट गेली तरी बेहतर म्हणून त्यानं ही जागा सोडली, कारण शेवटच्या जर चेंडूवरती एक मोठा फटका आला, अगदी चौका षटकार आला तरी संघ अगदी चांगल्या सुस्थितीत पोहोचेल हेच जाणून या खेळाडूंना जागा सोडली होती. चला पण ते सामना चालू करून घ्या, फार वेळ होतो आता, मात्र वेळ आपल्याला खर्च करायचा नाही याची नोंद घ्या. चला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी चला पंच पटकन डिसिजन घ्या, कारण वेळ खर्च करू नका याची नोंद घ्या. दोन्ही पंच अगदी बातचीत करतात आपसमध्ये आणि हा निर्णय आमच्यापर्यंत कळवला जाईल आणि जो निर्णय तो आम्ही प्रेक्षकांवर कळवतो. इकडे बोलवायचं हे पहा पंच, आपण इकडे लक्ष द्या. आपल्या कमिटीचे मेंबर कृष्णा साहेब आपल्याला निर्णय येतील. पंच ठीक आहे, ओके. पंचाचा निर्णय अगदी ग्राह्य धरला जातो आणि या चेंडूवरती फलंदाज बाद नसेल याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती एक फटका येईल का मोठा? ओहो अगदी उंच खेळा फटका क्षेत्ररक्षक चेंडू झाला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू ठरतोय. येतो कंदन आणि खंडतो षटकार आणि या षटकांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 33. अगदी चांगली धावसंख्या उभारली ती आटोली स्पोर्ट संघाने सुद्धा. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळला आणि विजयासाठी आता मात्र आमरेड स्पोर्ट संघाला 34 धावांचा हवा असेल. 18 चेंडूमध्ये 34 धावा. चला आमरेड स्पोर्ट आपण मैदान सोडायचं प्लीज आणि आटोली संघ आपणास विनंती असेल की आपले क्षेत्ररक्षण आपण समजून घ्यायचं. आटोली संघ विनंती असेल का अगदी आयोजक कमिटीला आपण सहकार्य करायचं. सर्वच टीमने संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 33 आणि विजयासाठी 34 धावांचं आव्हान आमरेड स्पोर्ट संघासमोर ठेवलंय. चला आटोली संघ आपण क्षेत्ररक्षण समजून घ्या प्लीज, कारण अजून बरेच सामने आम्हाला खेळवायचे आहेत याची सुद्धा नोंद घ्या. आणि आमरेड स्पोर्ट संघ जयेश दादा आपणास विनंती असेल की आपण चांगलं सहकार्य राहिले तुमचं या आयोजक कमिटीला, तर पटकन आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यानंतर होणारा सामना आई विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स वाडी कोथार विपक्ष मोरे 11 मानायची वाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण रिपोर्ट करायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्येच नाणेफेक केली जाईल प्लीज. या दोन्ही संघ आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्लीज याचा आहे. आई विठ्ठलाई देवी स्पोर्ट वाडी कोथाडे विपक्ष मोरे 11 मानायची वाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण रिपोर्ट करा. नाणेफेक केलं जाईल. चला मॅच सुरू व्हायच्या अगोदर यायचं आहे व्यासपीठावरती. चला अगदी आमच्या
कोटेड स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते. एक बकासूर या टोपण नावाने ओळखला जाणारा सूरज अगदी धावांसाठी भुकेलेला असतो म्हणून या खेळाडूला वारंवार बकासूर या नावाने ओळखला जातंय. कारण त्याची स्फोटक फलंदाजी अगदी कुसुम संघाविरुद्ध खेळत असताना या खेळाडूने अगदी 7 चेंडूमध्ये विजय प्राप्त केला म्हणून त्याला एक स्फोटक फलंदाज म्हणून नाव आहे. चला पंच आपण सामना ताबडतोब चालू करून घ्या. मानाची वाडी पक्ष वाडी कोथावडे यांच्यात हे नाणेफेक होते. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की प्लीज कॅमेरा आपण फिरवायचा आहे आणि आमचे कमिटी मान्यवर यांच्या संदीप पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक केले जाते आणि या नाणेफेकीचा कौल चला पटकन पहिला पुन्हा एकदा नाणेफेक करून घ्या. चला वाडी कोथावडे स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि मानाची वाडीला पळण्यासाठी आमंत्रित केलंय. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज शिवाजी अगदी त्यांना चांगला एक मोठा क्रिकेटचा अनुभव असलेला शिवाजी कशा पद्धतीचा गोलंदाजी करेल कारण त्याच्या समोर आहे तो स्फोटक फलंदाज सूरज. चला ओ पहिल्या चेंडूवरती अगदी फटका खेळा आमच्या समालोचन कक्षाला मान वंदना देणार चेंडू घेतो अगदी का पाहणार रिझनला येतो उत्तुंग आणि कंदन खानकंदे षटकार आणि या षटकानिशी शिवाजीचं स्वागत केलं. त्याचा बकासूर या नावानं ओळखला जातो त्याचा सूरज अगदी स्फोटक फलंदाज म्हणून सातत्याने या खेळाडूचा मी उल्लेख करतो की काय एक जबरदस्त खेळाडू आहे आणि या खेळाडू समोर गोलंदाजी करत असताना अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ते शिवाजी याला अगदी चांगले कमबॅक करण्याची क्षमता असेल हा गोलंदाज शिवाजी पुढील चेंडूवरती कशा पद्धतीने कमबॅक करेल कारण एक धडकबाज फलंदाज म्हणून ओळख निर्माण केली तो सूरज. पुढील चेंडू सूरज यांच्यासाठी ओ काय कमबॅक केलं अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू चांगलं कमबॅक केलं शिवाजीनं. शिवाजीला सुद्धा मात्र कमी लेखून चालणार नाही कारण अगदी टेनिस क्रिकेट असेल रबर बॉलचा सातत्यानं चांगली गोलंदाजी राहिली शिवाजीची. हा चेंडू निर्धाव चेंडूनं सांगता येते. पुढील चेंडू शिवाजी यांचा हो अगदी मात्र पंच आमच्याकडे वळतात म्हणजे पंचांचा हात समांतर दिशेला आव्हान तर धावसंख्येत बदल धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 7. अगदी शिवाजीला मात्र अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कारण आपण एका स्फोटक फलंदाजा समोर गोलंदाजी करत असताना आपल्या कल्पकतेचा तिकड आणि भेदक मारा करावा लागेल तो शिवाजीला आणि ते कमबॅक करण्याची क्षमता मात्र नक्कीच या गोलंदाजामध्ये आहे. ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या फटक्यावरती धावा असेल एकच एक या धावांशी धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 8. आता मात्र मोठे फटके खेळण्यापासून सूरजला रोखून धरलं ते शिवाजी यानं. हो काय गोलंदाजी सूरज गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी या गोलंदाजावरती षटकार आला मात्र त्यानंतर मात्र चांगले कमबॅक केले या गोलंदाजाने कारण एक मोठा अनुभव आहे तो शिवाजीला चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते कारण आता मात्र कुठेतरी त्याच्या पायामध्ये बैठक ठोकले. एक स्फोटक फलंदाज आहे सूरज परंतु चांगले कमबॅक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ते शिवाजी यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू शिवाजी यांचा हो आता मात्र काय चेंडू असेल पंच कळवतील आमच्याकडे. पंचांचा हात समांतर दिशेला म्हणजे अवांतर धाव या मात्र धावा शिवाजीला कुठेतरी रोखावे लागतील. या धावा पुढे जाऊन अडचणीच्या ठरू शकतात कारण एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी दीपक जगतापसारखे सिनियर खेळाडू कुठेतरी कानमंत्र दिला जातो शिवाजी याला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कारण आणि स्पीडअप घ्या मित्रांनो आता स्पीडअप घ्यायचंय फार वेळ कमी राहिला आपल्याकडे. ओ चेंडू भिरकावून दिला मिळून विकेटच्या दिशेने येतो उत्तुंग खनखनीचा षटकार आणि या षटकाविषयी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 15. 3 बाद 15. काय स्फोटक फलंदाज आहे अगदी चांगलं मागील चेंडू चांगला हाताळला परंतु हाताच्या चेंडूवरती मात्र चांगला मिड विकेटच्या दिशेनं दणदण आणि खनखनीचे षटकार
म्हणूनच या फलंदाजानं आपली ओळख निर्माण केली की स्फोटक फलंदाज बकासूर या टोपण नावाने ओळखला जातो सूरज याला. पुन्हा एकदा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक बसलाय क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली झेल होईल का आणि चांगला झेल टिपला तो लक्ष्मण यांच्या माध्यमातून म्हणजेच होतो विकेटचा पतन आणि ती खेळ थांबवला जातो सूरज यांचा आणि सूरज यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी 2 फटके मात्र सूरज यांच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाले परंतु सूरज याचा खेळ थांबवण्यात लक्ष शिवाजी याला कुठेतरी यश आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमरेश स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 15-1 बाद 15 आणि त्यांचा एक महत्वपूर्ण खेळाडू सूरज त्याच्या बॅट अगदी तापली होती परंतु त्याला थांबवण्यात यश आलं ते शिवाजी याला शेवटच्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट प्राप्त झाली आणि वैयक्तिक पहिला आणि दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज लक्ष्मणने याला मात्र चांगली आता गोलंदाजी करावी लागेल कारण हे महत्वपूर्ण षटक हाताळावं लागेल ते लक्ष्मण याला. आता मात्र गोलंदाज फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईकवरती फलंदाज सनी कशा पद्धतीचा सामना करतो कारण सनी सुद्धा एक चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो. फटका खेळा मिस टायमिंग स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा येतो दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकाने कुठेतरी फलंदाजाचा आत्मविश्वास आता वाढलाय तो अमरेश स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाचा. संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 21. सनीच्या बॅटमधून आला दणदणीत आणि खणखणीत षटकार. आता मात्र लक्ष्मणला चांगले कमबॅक करावं लागेल कारण हा महत्वपूर्ण लढत आहे आणि या लढतीमध्ये जर आपल्याला विजय प्राप्त करत असेल तर आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कारण अशी गोलंदाजी सनीसाठी करून चालणार नाही. पुन्हा एकदा फिरकावून दिला चेंडू येतो दणदणीत आणि खणखणीत षटकार. लक्ष्मणच्या सलगचा दुसऱ्या चेंडूवरती हा दुसरा षटकार. चांगले कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला ती क्षमता मात्र आहे परंतु आता मात्र संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 21 अजूनही 27 अजूनही विजयासाठी धावा हवे असतील. अगदी चांगला सन्मान दिला या चेंडूला अगदी खराब चेंडूवरती प्रहार केला जातो आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो म्हणजे चांगले क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू लक्ष्मण यांचा या चेंडूला मात्र सन्मान दिला तो सनी यानं. चांगला पक्का खेळा क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा असेल हा पंच काय दर्शवतील. येतो या चेंडूवरती सुद्धा दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 33. अजूनही 1 धावांची गरज विजयासाठी फक्त 1 धाव पाहिजे म्हणजेच मी सातत्यानं उल्लेख केला जातो की अमरेश स्पोर्ट्स संघाचा की एक मोरणा विभागात ही टीम खेळत असताना चांगला दबदबा राहिलाय. वाडी कोथाडी स्पोर्ट आपण तयार राहायचंय कारण जर क्षेत्ररक्षण आपण स्वीकारले तर लगेचच क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी आपण तयार राहायचंय विनंती असेल. आता फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे ती अमरेश स्पोर्ट्स संघाची फक्त 1 धाव पाहिजे. अगदी अमरेश स्पोर्ट्स संघामध्ये स्फोटक फलंदाज सूरज जयेश दादा अगदी सनी सारखे चांगले खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि क्षेत्ररक्षक आहे नामदेव याच्या सरळ हातात चेंडू स्थिरावतो. सनीला मात्र कुठेतरी पश्चाताप होतो कारण 1च धाव होते आणि या फटक्याची काही गरज नव्हती म्हणजे तो तुम्ही कमेडीचा सुद्धा वेळ वाढवला असं म्हणावं लागेल कारण या जर चेंडूवरती विजय झाला असता तर आमचा सुद्धा वेळ कुठेतरी वाचला असता परंतु सनीनं एक साधा झेल देऊन परततो आणि पुढील षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू आणि 1 धावांची गरज आणि 1 धाव रोखण्यासाठी कोण असेल स्पेशलिस्ट गोलंदाज अकोला स्पोर्ट्स संघाकडून करंदार कोणाच्या हातात चेंडू सोबत चला स्पीडअप घ्या पंच आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करतो या सूचनेकडे लक्ष असू द्या. आपण फार वेळ घेताय आणि वेळ घेण्यास देताय या खेळाडूंना. जर वेळ राहिला तर पुढे आपल्याला अडचण येऊ शकते याची नोंद घ्या प्लीज. या चेंडूवरती 1 धाव म्हणजेच अमरेश स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकलाय
अगदी विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचं सुद्धा आभार. दोन्ही टीमने अगदी चांगला खेळ. चला वारी कोथवडे संघ संघनायक आपणास विनंती असेल आणि दोन्ही टीमला विनंती असेल की आपण मैदान सोडायचं प्लीज. आणि आंबेडकर संघ फायनलला पोहोचला. तो आंबेडकर संघ अगदी विजय जल्लोष करताना सर्व टीमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. प्रथम फेरीत हा संघ पोहोचलाय आंबेडकर स्पोर्ट्स संघ नेहमी. चला पंच फक्त तुमचा विजय जल्लोष आम्ही समजू शकतो परंतु आयोजक कमिटीला सहकार्य राहू द्या. वारी कोथवडे संघ आमच्या विशेष विनंतीचे मान देऊन मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यास जात आहेत. चला आंबेडकर स्पोर्ट्स संघ एक फोटो सेक्शन घ्या पाहिजे तर कारण फायनल मध्ये आज संघ जाऊन धडकलाय. आयोजक कमिटी आता मात्र एक गुणलेखक द्यायचा. आपण सकाळच्या सत्रापासून सन्माननीय आदरणीय आमचे भरत यांनी चांगले काम पाहिलं गुणलेखकाचं आणि त्यांना रिलीव्ह करण्यासाठी चला सेलिब्रेशन आम्ही समजू शकतो. तुमचा जल्लोष आंबेडकर संघ या प्लीज मैदान सोडा आणि वाडी कोथवडे संघ आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आयोजक कमिटी गुणलेखक आपण द्यायचं सकाळच्या सत्रापासून भरत यांच्याकडून आपल्याला चांगले सहकार्य राहिले. त्यांच्या जागी त्यांना रिलीव्ह करण्यासाठी एक गुणलेखक द्या. आटोली संघाने सुद्धा चांगले प्रयत्न केले पण शेवटच्या क्षणी त्यांचे प्रयत्न अपुरे राहिले आणि कुठेतरी पराभव पत्करावा लागतो. यानंतर पुढील मॅचचं समालोचन आमचा बंधू दीपक बने हे करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या मॅचचं पूर्ण कंटिन्यू समालोचन करायचं. चला दीपक दादा या. एक चांगली समालोचक आपल्याला पाहायला मिळेल. दोन मॅच मध्ये त्यांचा देखील आवाज सुगंध राहिला चांगला आवाज पाहायला मिळतो.